मंडळी, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी अगदी श्रद्धेने, आनंदाने, भक्तीने बाप्पाचं स्वागत केलेलं आहे. बाप्पा म्हणजे सर्वांचं श्रद्धेचं प्रेरणास्थान. छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारे प्रकाश पुरवार यांची देखील गणपती बाप्पावरती अपार श्रद्धा आहे आणि म्हणूनच त्यांनी गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्ती संग्रह गोळा केले आहेत. त्यांच्याकडे तब्बल 2100 अशा गणपतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. देश विदेशातील मूर्ती आणि प्राचीन मूर्ती देखील त्यांच्याकडे आहेत. आपण आज त्यांच्याकडे आलेलो आहोत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना ह्या मूर्तीचा संग्रह केव्हापासून आहे आणि त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या मूर्ती आहेत ते. माझा जन्म जसा हा पुरवार घराण्यात झाला, तर त्याबरोबर माझे पणजोबा श्री जानकीलालजी पुरवार यांनी सर्वप्रथम औरंगाबादला गणेशोत्सव गणपतीचा उत्सव सुरू केला. त्याबरोबर माझ्या कुटुंबातील श्री मन्नालाल पुरवार, माझे आजोबा शंकरलाल पुरवार, वडील डॉक्टर शांतीलाल पुरवार यांनीही गणेश महासंघाच्या गणेशोत्सवामध्ये खूप कार्य केले. त्या अनुषंगाने मला गणपतीचं आकर्षण निर्माण झालं आणि मग मी अभ्यास सुरू केला. तसा गणपतीचं संपूर्ण आशिया खंडातील व्यापकत्व माझ्या लक्षात आलं. मग तसं मी गणपती हा कसा आणि काय देवता, तर त्याच्यामध्ये सगळ्या जमा करायला सुरुवात केली. माझ्याकडे पहिलं गणपती, तर नंतर हे करताना लक्षात आलं की गणपती हा इसवी सन पूर्वीपासून आहे. त्यावेळेला त्याचं स्वरूप विनायकाचं होतं. मग इसवी सनाच्या पहिल्या शतकातील यक्ष स्वरूपातील गणपतीची मूर्ती मला भोकरदन होऊन मिळाली आता 1 वर्षापूर्वीच. माझ्याकडे जवळपास 20 वर्षामध्ये 2100 गणपती गोळा केलेले आहेत. माझ्याकडे नेपाळमधील गणपती आहेत, माझ्याकडं तिबेटमधील गणपती आहेत, माझ्याकडे जावा, कंबोडिया, व्हिएतनाम या देशातील सुद्धा गणपती आहेत. तसं फक्त मूर्तीच नव्हे, तर गणपतीचे चित्र म्हणजे हातानं काढलेल्या पेंटिंग या मी स्वतः सुद्धा करतो आणि इतरांनी केलेल्या गोळा सुद्धा करतो. हा तिबेटमधील गणपतीचा थंका पेंटिंग म्हणतात याला. हे तेथील गणपती हा महाविनायक नावानं ओळखला जातो आणि तिथं यांना सुरक्षिततेची देवता म्हणून याचा मान त्या ठिकाणी आहे. हा सुद्धा तिबेटमधीलच गणपतीचं एक वेगळं स्वरूप आहे. तिबेटमधील गणपती हा थोडा तांत्रिक स्वरूपाचा म्हणून ओळखला जातो. तिबेटचाच प्रभाव नेपाळमधील गणपतीवर सुद्धा पडलेला आहे. हे नेपाळी गणपतीचं एक तांत्रिक स्वरूपातील हा गणपती आहे. नंतर हे नेपाळमधील आणखी वेगवेगळे गणपती आहेत. ही इंडोनेशियाच्या जावा द्वीपावरील हे लावाच्या दगडापासून तयार केलेली ही गणपतीची मूर्ती. या ठिकाणी लहान लहान मुंडक्यांची माळ त्याला आहे. मुंडकीच्या आसनावर तो बसलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकातील मूर्ती. याच्यामध्ये गणपती हा शिव पार्वती मुख्य आहेत, पण त्याबरोबर नंदी बरोबर गणपतीची सुद्धा इथं मान देण्यात आलेला आहे. या दोन्ही मूर्त्या या कंबोडिया आणि व्हिएतनाम मधील मूर्त्यांची प्रतिकृती आहेत. कंबोडिया आणि व्हिएतनाम मध्ये गणपती हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बौद्ध धर्म सुद्धा तिथल्या थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम या ठिकाणी बौद्ध धर्माचे लोक सुद्धा गणपतीला संरक्षक देवता म्हणून मानतात. तिथे स्तूपाच्या 4 दरवाज्यावरती गणपतीची स्थापना असते. ते आदिवासी स्वरूपातील गणपतीचे स्वरूप आहेत. म्हणजे जर ज्याला आपण फोक आर्ट म्हणतो त्या फोक आर्ट मधील, आता या फोक आर्ट मधील हा गणपती बघा, अत्यंत अद्वितीय. इथं माता पार्वती बसलेली आहे, तिच्या वंशाचं फूल म्हणून हा गणपती या ठिकाणी आहे. दोघांचे भाव आणि हे सगळे बघण्याजोगे आहेत. शिवाचं तांडव रूप हे ज्याप्रमाणे सर्वसंहारक मानलं जातं, त्याप्रमाणे गणपतीचं नाचणारं रूप हे खूप मंगलकारी मानलं जातं आणि त्यामुळे गणपतीचं हे मंगलकारी रूप, परंतु हे आदिवासी घाटामध्ये म्हणजे फोकाट मध्येच घडवण्यात आलेलं आहे. गणपतीला कोकणात मध्ये जसे महाराष्ट्राच्या कोकण भागात येऊन जसं गणपतीला वाजत निर्वत नदी काठावरून नेतात, म्हणजे घरात आगमन करतात, त्याप्रमाणे त्याचं चित्र काढलेलं आहे. हे माझं स्वतःचं चित्र आहे. छंद लागला की हा छंद हा माणसाला आयुष्यभर पुरतो. एक मानसिक आनंद असतो की आपल्याला काहीतरी वस्तू वेगळी मिळाली तर त्याच्यावरती हा आनंद असतो. तो आनंद काही का संपत नाही आणि आयुष्य आहे तोपर्यंत हा संग्रह चालूच राहणार आहे. प्रकाश पुरवार यांच्याकडे तब्बल 2100 मूर्ती आहेत आणि वेगवेगळ्या प्राचीन अशा मूर्ती त्यांनी संग्रहित केलेल्या आहेत. ते सांगतात की त्यांना अजूनही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती या गोळा करायच्या आहेत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.